त्याच्यानंतर शिवाजी राजांचं कार्य सुरू झाले. शिवाजी राजे झाले आणि एकदम बदल झाला आणि रयत यांचा संबंध आला. शिवाजी महाराजांनी पहिला संबंध रयतेचा केला. रयतेचा यांचा संबंध आला. राजा रयतेला दिसू लागले आणि शिवाजी महाराज हे रयते म्हणजे आपण जे आज आपले मावळे जे म्हणतो ते त्यांच्यामध्ये दिसू लागले, भेटू लागले. त्याने विचारपूस करू लागला. त्यांचा छळ होऊ नये म्हणून दक्ष राहूला, त्यांना मदत व्हावी म्हणून राज्य चालवू लागला. जहागीरदार, देशमुख, वतनदार, पाटील, कुलकर्णी याच्या बेलगाम व्यवहाराला लगाम घालू लागला. कारण हे त्यावेळेचे जे कर वसूल करणारे जे लोक होते ते शिवाजी महाराज. वतनदार हे मालक नाही तर ते राजाचे नोकर आहेत असे शिवाजी महाराजांनी सांगितलं. राज्याचे नोकर आहेत असे शिवाजीराजे सांगू लागला. रयतेला अनुभव येऊ लागला. व्यवहार राज्याचे नियंत्रण आले. त्याने कसे वागावे कसे वागावू नये याचे नियम झाले. रयतेला दाद मागण्याचे धाडस आले. रयतेने केलेल्या तक्रारीची चौकशी होऊ लागली. प्रसंगी मजर वतनदारांना जरब बसेल अशी कठोर शिक्षा होऊ लागली. त्याच्यामध्ये या ठिकाणी रांजाच्या पाटलांची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एक गरीब शेतकऱ्याच्या तरण्या पोरीला दिवसा ढवळ्या त्याने सर्वांसमक्ष उचलून नेलं होतं आणि त्या पोरीची त्याने दुर्व्यवहार केला. त्या पोरीने शेवटी जीव दिला. सारा गाव हल्ला पण मुकात राहिला. कारण याची दाद कुठं मागायची. काही दिवसानंतर शिवाजी महाराजांच्या कानी ही गोष्ट आली. पाटलाच्या मुसक्या घालून पुण्याला आणले आणि हातपाय तोडण्याची शिक्षा झाली. त्या मुलीचा विनयभंग केल्यामुळे शिवाजी महाराजांनी त्या पाटलाचे हातपाय तोडण्याची शिक्षा केली, अंमलात आणली आणि सर्वीकडे आश्चर्य पसरले. गरीब रयतेच्या शिवाजी राजावर आणि गरीब रयता ही शिवाजी राजावर फिदा झाली. 1678 मध्ये सुकुजी गायकवाड नावाच्या सेनापतीने बेळवाडीच्या किल्ल्याला वेढा घातला. किल्ल्याचे किल्लेदार एक स्त्री होती. तिचे नाव सावित्रीबाई देसाई. या बहादूर स्त्रीने 27 दिवस किल्ला लढवला, पण सकुजीने शेवटी त्याच्यावर विजय मिळवला. विजयाचा उन्माद भावनेने सावित्रीबाईवर त्याने वाईट विचार करून बलात्कार केला. ही बातमी शिवाजीने ऐकली. महाराज संतापले. त्याने सकुजी गायकवाड याचे डोळे काढण्यास लावले व त्यास जन्मभर तुरुंगात टाकले. असा शिवाजी महाराज हा स्त्री जातीचा सन्मान करणारा राजा होता. लावले. त्या स्त्रियांची इज्जत कायम राहिली पाहिजे, मग ती कुणीही असो, असं शिवाजी महाराज टाळले. कल्याणच्या सुभेदाराची सून गेली. त्यावेळेस शिवाजी महाराज म्हणाले, केल्यानंतर तिच्या संबंधी गैरव्यवहार न करता तिची चोळी बांगडी करून पाठवणी करण्याची व्यवस्था झाली. मुसलमान शत्रूची तरुण ताटी आणि देखणी सून पाहून त्यांना आईची आठवण झाली. आणि आपली आई इतकी जर सुंदर असते तर कदाचित आम्हीही सुंदर असतो. असे उद्गार निघावेत. यासाठी चारित्र्य संपन्न आणि सौंदर्य संपन्न
निरोधी दृष्टिकोन भावना लागतील. उभ्या पिकातून ज्यावेळेस सैनिक होते ते युद्धावर जाताना जे शेतकरी वर्षभर काबाड कष्ट करून शेत पिकवत असायचे, पण ज्यावेळेस सैनिक ज्यावेळेस जायचे त्यावेळेस ते घोड्यावर बसून असे जायचे की घोड्याच्या पावलाने सर्व शेती नष्ट व्हायची. ज्यावेळी ह्या गोष्टी शिवाजी महाराजांना कळल्या तर शिवाजी महाराजांनी त्यांना नियम केला की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका, अशी सक्त ताकीद दिली. म्हणजेच हेच यांचं उपजीविकेचे साधन आहे. असा हा महान राजा छत्रपती शिवाजी महाराज हा रयतेचा राजा झाला. पुढे महात्मा ज्योतिबा फुले एक वेळा एका ब्राह्मण मित्राने त्यांना लग्नाचं निमंत्रण केलं होतं. त्या लग्नाच्या समारंभामध्ये गेलेले असताना त्यावेळेच्या ब्राह्मणाने पाहिलं हा कोणतरी वेगळा माणूस दिसतोय, म्हणून त्याला विचारलं, महात्मा फुलेंना विचारलं, अरे शूद्रा, तू आमच्याबरोबर ब्राह्मणांबरोबर चालतोस, ही तुझी काय अवकात आहे का? असं ज्यावेळी महात्मा फुलेंना विचारलं त्यावेळी महात्मा फुलेंना बऱ्याच काही या गोष्टीचं जाण झालं. पुढे महात्मा फुलेंनी शिक्षण घेतलं इंग्रजांच्या काळामध्ये, आणि शिक्षण घेतल्याच्या नंतर प्रथम त्याने आपल्या पत्नीला शिकवलं, आणि पत्नीला शिकवल्याच्या नंतर बुधवार पेठ पुण्यामध्ये भेडेवाड्यामध्ये त्याने पहिली मुलींची शाळा काढली. त्याच्यामध्ये महार, मांग आणि चांबार या मुलींना त्याने पहिलं प्राधान्य दिलं आणि शिक्षणाचा पाया महात्मा फुलेने उभा केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली तेव्हा त्यांच्यासमोर अस्पृश्य समाज होता. समाजाची दैन्य व्यवस्था, जातीयता, अन्याय अत्याचार होणारे अन्याय अत्याचार या साऱ्या व्यवस्था पाहून त्यांना फार दुःख होत होते. रात्रंदिवस ते दलित समाजाच्या उद्धाराचा विचार करते. 31 जानेवारी 1920 रोजी त्याने मूक नायक नावाचे वर्तमानपत्र पाक्षिक सुरू केले. मूक नायकाद्वारे पीडित जनतेच्या दुःखांना वाचा फोडण्याचे महत्त्वाचे कार्य पाक्षिकाने सुरू केले. या पाक्षिकाने समाजाची जागृती केली होती. त्या पक्षाच्या अग्रलेखात वेगवेगळ्या सभेत केलेली भाषणं छापून येत होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाचे, संघटनेचे व संघर्षाचे महत्त्व पटले होते, म्हणून त्यांनी 1942 साली नागपूर येथे शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या अधिवेशनात संदेश दिला. तो खालीलप्रमाणे: शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या संदेशाने समाजात नवचैतन्य निर्माण झाले आणि समाज शिक्षण क्षेत्रावर बाबासाहेबांनी आपल्याला उपदेश दिला. पुढे खेडी सोडा आणि शहराकडे या, कारण जातीयतेचा हा जो कहंकार हा खेड्यापाड्यात अनेक प्रकारे वाढला होता, आणि तुम्ही शहरात आल्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी अन्याय अत्याचार बरी पडावे लागते, गावातील घाण कामे करावी लागतात, लोक अस्पृश्य तुच्छतेने पाहतात. याकरिता बाबासाहेबांनी खेडी सोडा व शहरात या. जातीयता नाही, कोणी अन्याय अत्याचार करणारे नसतात. त्याकरिता बाबासाहेबांनी हा संदेश दिला. न्याय हक्कासाठी प्राणपणाने झगडत राहा. हक्क हे मागून मिळत नसतात. आजसुद्धा आम्ही त्यावेळेपासून आत्तापर्यंत सुद्धा आम्ही आज झगडतच आहोत, आणि बाबासाहेबांनीच आम्हाला सांगितलं न्याय हक्कासाठी प्राणपणाने झगडत राहा. हक्क हे मागून मिळत नसतात, त्याकरिता झगडत राहा, तरच तुम्हाला न्याय हक्क
मिळेल. हक्क व न्याय मिळविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. माणूस झगडला तरच त्याचे हक्क व न्याय मिळणे प्रत्येकाचे कर्तव्य. माणूस झगडलाच पाहिजे. तुम्ही व्यसनापासून अलिप्त राहा. सुखी आणि निरोगी जीवन जगा. व्यसनामुळे आर्थिक हानी होते, शारीरिक नुकसान होते, मानसिक नुकसान होते, समाजात इज्जत मिळत नाही, नाव बदनाम होते. आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी व्यसनमुक्त मनुष्य असावा, हा संदेश बाबासाहेबांनी दिला. दैवावर भरवसा ठेवू नका. जे करायचे ते आपण मनगटाच्या जोरावर करावे, मिळवा. दैव नशीब यावर विश्वास ठेवू नका. अंधश्रद्धाळू बनू नका. खऱ्या प्रयत्न दूर राहतो, त्यामुळे त्याची प्रगती होते. त्याकरिता हा संदेश बाबासाहेबांनी अंधश्रद्धेतून मुक्त करणारा आहे. आपली स्थिती बदलण्याचे कायदे मंडळात प्रवेश करणे आवश्यक आहे. तुम्ही सत्ताधारी जमात बना, त्याकरिता राजकारणात सहभागी व्हा. बाबासाहेब या ठिकाणी आपल्याला सांगतात की तुम्ही राजकारण करा आणि सत्ता हस्तगत करा. पण बऱ्याच वेळा आमच्या समाजाची मतं भलतीकडेच जातात आणि तसं न करता की बाबासाहेब म्हणतात की तुम्ही सत्ताधीश व्हा, सत्ता ही तुमच्या हातात आहे. 24 जानेवारी 1966 रोजी कोल्हापूर माणगाव येथे सभेमध्ये बोलताना संदेश देताना म्हणतात, आपल्या मताची किंमत ही आपल्या जीवापेक्षा अनमोल आहे. मताच्या अधिकाराने आपला उमेदवार निवडून आणता येईल याचा विचार करावा. आपले मत विकू नका, ते अनमोल आहे याची जाणीव ठेवा. स्वाभिमान जीवन हा आपला स्वाभिमान घाण ठेवू नका, विकू नका. स्वाभिमानाने जगण्यासाठी आपला स्वाभिमान जपला पाहिजे. मानहानी होईल असे तिथे जाऊ नका. 11 नोव्हेंबर 1936 रोजी समता सैनिक दलाला उपदेश करताना म्हणतात, आपल्या बलाढ्य अशा शत्रूशी तोंड द्यावे लागणार आहे, म्हणून आपली शिस्त व संघटना वाढवणे गरजेचे आहे. बंधूंनो, या ठिकाणी मी समता सैनिक दलाचा सिनियर डिव्हिजन ऑफिसर आणि ट्रेनिंग ऑफिसर आहे. आजपर्यंत महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक तालुक्यामध्ये माझ्या हातून किती सैनिक झाले असतील ते मी परिपूर्ण सांगतो. तुमच्या रायगडमध्ये सुद्धा मी आत्ता मला वाटतं 3-4 काय माझे शिबिर झालेले आहेत. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त एका जिल्ह्यामध्ये 500 सैनिक बनवले आहेत. नाशिक असेल, इतर ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये. तर हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे की त्यावेळी बाबासाहेबांची एक सभा भरली होती. आज जशी आपण तुम्ही सगळे जमलात, ती काँग्रेसने सभा भरली होती आणि त्यावेळी काँग्रेसचं वर्चस्व लय वाढलं होतं. आणि त्यावेळी जे आपले कोकणातले जे महार होते ते सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणात होते, लष्करामध्ये. आणि त्या लष्करामध्ये असल्या कारणामुळे त्यावेळी पिता रामजी महासुद्धा लष्करातच होते. आणि त्यावेळे पुन्हा एकदा जातीयतेने कहर केला आणि आपल्या सैन्यातील लोकांना फटाफट सैन्यामधून काढून टाकण्यात आले. आणि मग काढून टाकण्यात आल्याच्या नंतर बाबासाहेब महत्त्वाच्या कामासाठी इंग्लंडला कुठे जात होते आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांना चेतावणी देण्यासाठी काँग्रेसने एक तशी सभा भरली होती, जसं तुम्ही आज माझं प्रवचन ठेवलं आहे तसं. आणि त्या सभेमध्ये बाबासाहेब तुमचे हे प्रतिनिधी नाही हे त्यांना सांगायचे होते. त्यावेळी आपले कोकणातले जे फार शूरवीर आहेत, मी कोकणातल्या लोकांना हमेशा सलाम करतो. भले थोडे इकडे तिकडे झाले असतील किंवा होत असतील, पण तरी पण कोकणाचा फार मोठा इतिहास आहे, रत्नागिरी जिल्ह्याचा फार मोठा इतिहास आहे. तर अशा पद्धतीने ज्या वेळेची सभा चालू असताना हे आपले जे मिलिटरीतून काढलेले जे 15 सैनिक होते, त्या सैनिकांनी आपले युनिफॉर्म चढवले आणि जिथं काँग्रेसची सभा होती
तिथं हे 15 सैनिक ज्यावेळेस गेले तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना स्टेज सोडून पळावं लागलं आणि ते स्टेज सोडून पळावं लागल्याच्या नंतर त्या आपल्या कोकणातले जे सैनिक आहेत हे 15 सैनिक रत्नागिरी जिल्ह्याचे आहेत, मग त्याने तिथलं टेबल खुर्ची बेल सगळं आणलं आणि बाबासाहेबांच्या चरणावर ठेवलं आणि मग बाबासाहेबांना खात्री झालं की माझा समाज असा आहे की मनात जर आणलं तर एका चुटकीचं सगळं काम करू शकतो, इतका विश्वास बाबासाहेबांना झाला आणि त्यांचे आपण वंशज आहोत. आज या गोष्टीला 100 वर्ष झालेली आहेत. तर अशा पद्धतीने बाबासाहेबांनी 27 मार्च 1927ला चौदार तळ्यावर समता सैनिक दलाची स्थापना केली. 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आपण सुद्धा समता सैनिक दलामध्ये जर भरती झाला नसत तर भरती व्हा, महिला पुरुषांना. आणि बाबासाहेबांनी आपल्याला एक संदेश दिला आहे की आपली लढाई संपलेली नाही, आपल्याला हमेशा जागृत राहावं लागेल. आणि अशा पद्धतीने आपण जे सैनिकी प्रशिक्षण आज आपल्यामध्ये, मग ज्यावेळी देशाचं स्वराज्याची मागणी होत असताना बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात, अरे कसलं स्वराज्य मागता तुम्ही, मला मायभूमीच नाही. तर गांधी असं कसं म्हणतात तुम्ही मायभूमी नाही. तिथं फार विद्वान होते. मग बाबासाहेब म्हणतात, अरे त्या पाण्याला स्पर्श करायला मनाई, जमिनीवर थुकायला मनाई, चालण्याची मनाई, बोलण्याची मनाई, सावळीच्या विटाळ. आणि कसलं स्वातंत्र्य आलं. इंग्रजांना विचारलं, 150 वर्ष राज्य केलं तुम्ही आमच्यावर, काय केलं आमच्यासाठी. भीमा कोरेगावचा इतिहास, पेशव्यांना आम्ही हरवलं, तुम्हाला स्वराज्य मिळवून दिलं, तुम्ही आमच्यासाठी काय केलं. बाबासाहेबांनी ठणकावून विचारलं ब्रिटिशांना, तुम्ही काय केलं आमच्यासाठी. आणि मग ज्यावेळे बाबासाहेबांनी संपूर्ण इतिहास त्यांच्यासमोर उघडा केला, मग 1941 साली पहिली महार बटालियन बाबासाहेबांच्या प्रयत्नाने आर्मीमध्ये निर्माण झाली. आज आपल्या 25 बटालियन आहेत. तर अशा पद्धतीने बाबासाहेबांच्या कार्याला सुरुवात झाली. महाडचा सत्याग्रह केला, अंबाजोगाईचा सत्याग्रह केला, काळ्या रामाचा सत्याग्रह केला. कुणाच्या भरोश्यावर, तुमच्याने माझ्या समता सैनिक दलाच्या. आणि या समता सैनिक दलाला पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होतात. आणि तुम्ही आणि मी या 100 वर्षानंतर या घटनेचे, या कार्याचे आपण साक्षीदार होणार आहोत 100 वर्षानंतर. तर असं हे बाबासाहेबांनी महान कार्य केलं. 14 ऑक्टोबर 1956ला आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. कारण हे सगळं होत होतं अनेक पत्र, मूक नाहीत, बहिष्कृत भारत, अनेक पत्र निघाली होती, समाजाच्या मध्ये जागृत होती. पण समाजाला कुठच्या दिशेने घेऊन जायचं आहे, समाजाचं हित कुठच्या दिशेने आहे, तरुणोपाय कुठच्या दिशेने, हा बाबासाहेबांसमोर सुद्धा एका विद्वानासमोर प्रश्न होता. आणि मग माणसाला माणूस म्हणणारा, माणसाला माणूस म्हणणारा, अंधश्रद्धेला ठुकरारणारा, समानतेचा धम्म, असा हा धम्म भगवान बुद्धाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला आम्हाला, तुम्हाला आणि मला बौद्ध धम्माच्या ओटीमध्ये टाकलं. पुढे बाबासाहेबांनी काय केलं
तर बाबासाहेबांनी परत असं केलं की आज सुद्धा या गोष्टीची तुम्हाला काही जाणीव होत असेल की इथं मधून मधून काय शक्ती तोंडवर करतायत आणि आपला समाज कुठंतरी भरकटू नये, कुणाच्या तरी आहारी जाऊ नये म्हणून बाबासाहेबांनी, बुद्धाने नाही, बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं? 22 प्रतिज्ञा दिल्या. 22 प्रतिज्ञा दिलं, आमचं शुद्धीकरण केलं. वर्षानुवर्ष आमच्या जी डोक्यावर जी मळ बसलेली होती ती एकदम धुवून काढली आणि सफेद वस्त्रामध्ये आणलं आणि आम्हाला निरोगी आणि धष्टपुष्ट बनवून टाकले. आमची मानसिकताच बदलून टाकली आणि बुद्धाच्या चरणी आम्हाला त्रिवार वंदन करून शिकायला, म्हणजे पूज्य लोकांची पूजा करणे. असे वनाचे बाळान पंडितानच. पंडित म्हणजे काय? ब्राह्मण नाही, पंडित म्हणजे ज्ञानी पुरुष. जो भरपूर्ण विद्वान असतो त्याला पंडित म्हणतात. बाबासाहेबांना पण पंडित म्हणतात, काशाय पंडित. म्हणजे जो असा पूर्णांगण परिपूर्ण जो विद्वान असतो त्या विद्वानाला पंडित म्हणतात. आणि अशा महान भगवान बुद्धाचा तुम्हाला आणि मला धम्म दिला. या ठिकाणी आपण सर्वांनी पंचशिलाचं, भगवान बुद्धाने मानवाच्या कल्याणासाठी 5 शिला दिल्या. कारण भगवान बुद्ध हे मुळातच क्षत्रिय आणि ते राजकुमार आहेत. सम्राट अशोक क्षत्रिय आहेत, राजकुमार आहेत. पुढे शिवाजी महाराज, महात्मा फुले अस्पृश्य समाजातून आलेला माणूस, माळी समाजाचा माणूस, म्हणून त्या ब्राह्मणाच्या पंक्तीमध्ये त्यांचा अपमान करण्यात आला. महात्मा फुलेने शूद्र अतिशूद्रांसाठी म्हणजे आमच्यांसाठी, महार सांबारांसाठी पुण्यामध्ये भिड्यांची शाळा काढली आणि स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. तरी आम्ही सावित्रीमाईंना म्हणत नाही, सिद्धीची देवता सरस्वतीच म्हणतोय. कारण हे अजून आमच्या डोक्यामध्ये ही कल्पनाच राहिली नाही की इतका त्याग. आणि एक विद्वान, एक तळागाळातला माणूस चिखलातनं जसं कमळ उचलतं असा बाबासाहेब या समाजामध्ये जन्माला आला. सोनियाची उगवली सकाळ, जन्मस आले भीमबाळ. त्या भीमबाळाला सहाय्य करण्यासाठी छत्रपती शाहू महाराज धावून आले आणि बाबासाहेबांना मूकनायक असू दे, शिक्षणासाठी असू दे सहकार्य केले. माणगावच्या सभेमध्ये म्हणाले की तुमचा उद्धार करता तुम्हाला मिळाला आहे. आणि हा एक दिवस बाबासाहेब या देशाचा मोठा युगपुरुष होईल याची मला खात्री आहे. बघा किती विश्वास. वरळीच्या ते कामगार हॉस्पिटलच्या इथं, त्यावेळी हॉस्पिटल नव्हतं, एक सभा भरली होती. त्या सभेमध्ये बाबासाहेबांचं मार्गदर्शन होते. आपली वरळीची मंडळी बरीचशी तिथं बसली. बाबासाहेबांच्या गाडगे महाराज समोरून चालले होते. गाडगे महाराज म्हणजे माहिती आहे, फाटके तुटके शरीर, कपा मारलेले शरीर. आणि गाडगे महाराज चालले. गाडगे महाराजांनी 1 पैशाचा की 1 पैशाचा हार घेतला असेल आणि बाबासाहेबांना म्हणतो, या तुम्ही खाली. हार घेऊन आले. गाडगे महाराज आले तर बाबासाहेब उठून उभे राहिले. बाबासाहेब म्हणतात, गाडगे महाराज वरती या. गाडगे महाराज म्हणतात, नाही बाप्पा, मी वरती येणार नाही, तुम्ही इकडे या. परत बाबासाहेब म्हणतो, हो. बाबासाहेबांनी जरा ताट आवाजात म्हटलं, गाडगे महाराज तुम्ही वरती या. त्यावेळी गाडगे महाराज म्हणतात, नाही बाप्पा, तू मोठा विद्धारक आहेस. तुझे पाय जिथं लागले
तिथं मला यायचं नाही, तू इथं ये, मी इथं हार घालतो. त्यावेळी कार्यकर्ते सगळे फटाफट खाली उतरले. एवढा मोठा संत महात्मा गाडगे महाराज, आणि त्याने बाबासाहेबांना ओळखलं की हे बाबासाहेब जगाचा उद्धार करणारे आहेत. आज विदेशामध्ये सुद्धा भारतीय संविधानाची कॉपी करताय, जग कसं चालवावं इतकं मोठं त्या गाडगे महाराजांना कळलं त्यावेळी. आणि मग गाडगे महाराजांचा हार बाबासाहेब स्वीकार करतात. बंधूंनो, मला जर उशीर झाला तर माफ करा. मी माझ्या वाचनामध्ये जे जे आलं ते वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. आपण गोड मानून घ्याल अशी अपेक्षा करतो. जे आपल्या बुद्धीला पटणार नसेल ते इथंच सोडून द्याल. पण एक गोष्ट मात्र नक्कीच सांगतो की वर्षावासाच्या काळामध्ये प्रत्येक महापुरुषाच्या जीवनावर हा एक एक विषय, एका टायमाला सगळे विषय परिपूर्ण सांगता येत नसल्यामुळे, तर तो एक एक विषय जर तुम्ही ठेवलात तर सखोल तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगण्याची माझ्यासारखे अनेक शिक्षक आहेत. कोणी सांगतील समजून घ्या अशी, आणि मी हे माझं या ठिकाणी मार्गदर्शन प्रवचन इथं थांबवतो. त्याचपूर्वी अगोदर बौद्ध पंचायत शाखा क्रमांक 825 व संघमित्रा महिला मंडळ याने आज मला या ठिकाणी आपले विचार मांडण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि इथं थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद जाधव गुरुजी. आपण वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे.